शक्य आहे बर का, कारण मी आहे ना इथे. तर प्रणवदादांनी लंडनच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, हेरम दादाकडून समजून घेऊयात. तर हेरम दादा, पोवाडा काय असतो आणि तू केव्हापासून गायला लागलास? तुला शिवाजी महाराज माहितीये? शिवाजी महाराज, राणा प्रताप यासारखे अनेक शूरवीर आपल्या भारतात होऊन गेले. तर यांच्यावरती गायले जाणाऱ्या कवनांना पोवाडा म्हणतात. पोवाडा म्हणजे एक प्रकारचं गीतच आहे, वीर रसामधलं गीत, शृंगार रसामधलं गीत. तर याला पोवाडा म्हणतात. मी पोवाडा माझ्या वयाच्या 4थ्या वर्षापासून म्हणायला लागले. तू कोणाकडून शिकत आहेस? माझ्या पोवाड्याचे पहिले गुरु म्हणजे माझे बाबा. माझे बाबा एक पोवाड्यामधले अतिशय चांगले रसिक होते. त्यांना पोवाडे ऐकायची सवय होती आणि ते जेव्हा ऐकत असायचे तेव्हा ते पोवाडे माझ्याही कानावर पडायचे. त्यामुळे ते पोवाडे ऐकून ऐकून मी सुद्धा पोवाडा म्हणायला लागलो. आणि ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना पोवाडा म्हणून दाखवला त्या दिवशी माझ्या वडिलांनी माझ्यामधला तो गुण हेरला आणि मला त्या प्रकारची चालना देत गेले. अनेक शायरांकडे मला ते घेऊन जात होते. अशा प्रकारे अनेक शायरांचं मार्गदर्शन घेऊन, अनेक मोठमोठ्या शायरांचे कार्यक्रम बघून, त्यांचे हातवारे बघून, त्यांची बोलण्याची स्टाईल बघून मी पोवाडा म्हणायला शिकलो. तुझी कुठली तरी गंमतशीर आठवणी सांग ना रे. अशाच प्रकारे माझा एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाला मी शाहीर प्रकाश ढवळ्यांसोबत गेलो होतो. तर शाहीर प्रकाश ढवळ्यांसोबत गेल्यावरती माझा नंबर आला पोवाड्याला. मी पोवाडा म्हणायला लागलो आणि पोवाडा म्हणत असताना प्रमुख पाहुणे आले कार्यक्रमाचे. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आल्यावर त्यांना व्याख्यान द्यायचं होतं आणि वेळ कमी होता. त्यामुळे शाहीर मला म्हटले की हळूचून मागून मला म्हटले की तू तुझा पोवाडा थांबव, घोषणा दे आणि मागे. मला कळेल असं झालं की अरे आता मी पोवाडा म्हणायला लागलो, मला मध्येच पोवाडा थांब म्हटले, घोषणा दे म्हटले. थोडं थोडं मला रडू व्हायला लागलं. तरी मी नाईलाज असतो घोषणा दिली, मागं आलो, मुजरा केला, मागं आलो. आणि दिवसभर मी रडत बसलो. माझे बाबा आणि शाहीर प्रकाश ढवळे माझी समजूत घालत बसले की अरे ते प्रमुख पाहुणे होते, त्यांना भाषण द्यायला वेळ कमी होता म्हणून तुला मी मागं बोलवलं. तर मग अशा प्रकारे त्या दिवसभरात मी समजून गेलो आणि ती लहानपणीची माझी जी गंमत झाली होती तेव्हा मला रडू येत होतं, पण आता जर मी ते आठवलं तर मला खूप हसू येतं. बॉलिवूडची गाणी गावीशी वाटतात का रे तुला? असं म्हणतात की आपल्या युवकांच्या ओठावरती जे गाणं असतं, जे गीत असतं, त्याच्यावरनं आपल्या देशाचं भवितव्य ठरलं जातं. तर बॉलिवूडची गाणी आपण म्हणजे जी गाणी चांगली असतात, म्हणजे समजा ये देश है वीर जवानों का, भारत के जवानों, अशी जी चांगली गाणी असतात ती आपण सगळ्यांनी खुशाल गावी. पण जी घाणेरडी गाणी असतात तर ती आपण गाऊ नये असं माझं मत आहे. तू किती कार्यक्रम केले आणि काय काय अवॉर्ड मिळाले तुला? माझे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 400हून जास्त कार्यक्रम झालेत. आणि मला कला गौरव पुरस्कार, कलारंग पुरस्कार, उत्कृष्ट कलावंत पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार, बालशाहीर पुरस्कार असे अनेक मोठे मोठे पुरस्कार भेटलेले आहेत. आणि 5 खरोखरच्या मानाच्या तलवारीही भेटलेल्या आहेत. तू एकटाच गातोस की कोणाबरोबर गातोस? माझा 25-30 कलाकारांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुप सोबत मी गातो. तू तुझा अभ्यास आणि पोवाड्याची प्रॅक्टिस कशी सांभाळतोस? तसं म्हटलं तर अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभरात माझ्या 400हून जास्त दांड्या, 40हून जास्त दांड्या पडतात. आणि म्हणजे अनेक माझे मित्र वगैरे आहेत. तर मी कॉम्प्युटरवरती एक सॉफ्टवेअर घेतलेला आहे. तर त्या सॉफ्टवेअरवरती मी अभ्यास करतो, क्लासला जाऊन अभ्यास करतो. परत आदल्या दिवशी जर माझी दांडी पडली असेल तर माझ्या मित्रांना विचारतो की काल काय झालं सांगा, मी ते लर्न करतो. अशा प्रकारे मी माझा वर्षभरातला अभ्यास पूर्ण करतो. हेरम दादा, धन्यवाद. तर फ्रेंड्स, पोवाडा म्हणजे काय ते कळलंच असेल. आणि प्रणव दादा, तुला रे? पण अधिक माहिती हवी असेल तर हेरम दादाची एक वेबसाईट आहे, तर त्यावर नक्की विजिट करा. आणि हो, इंडियाला आला तर त्याला नक्की भेटून जावा. थँक्यू.
गाऊन दाखवतोस का प्लीज? नक्की. लंडन मधील महाराष्ट्र मंडळातील आलेल्या सर्व मायबाप रसिकांना आणि माझ्या बालमित्रांना या बालशाही हिरंबचा मानाचा मुजरा. या मराठीच्या मंदिरी आसनावरी थोर कितीतरी शारदा पुत्र कीर्तिवंत कवी कथाकार कलावंत किती शाहीर किती संत आजी जी जी किती शाहीर किती संत आजी जी जी. आणि अशा प्रकारे स्वराज्यावर पहिलं संकट आलं ते अफजल खानाचं. आणि अफजल खानाने तुळजापूरला धडक मारली गायक आपली जाळपोळ केली परलय मांडला पंढरपूरला प्रजा केली हैराण रस्त्याला येऊन पोचला प्रतापगडाला जी जी जी. कानाला चढली बेफाम झुंजी बराला किती मूर्ख हिंदू हे देव भन्ती दगडाला दगडा तो देवता नव्हता खचित राहिलेला तो पुढे का सांगतो तुम्हाला संचा गुण शिवाजीच्या अंगामध्ये प्रगटला. आणि काय म्हणत होता तर तुकडे तुकडे खानाचे कर तुकडे तुकडे खानाचे कापून आण शिरताचे बेऊ नको साय हाय आमचे असं कोण म्हटलं? तुळजापूरची भवानी आणि विठोबा बोलू लागलाजी जी जी बोलू लागलाजी जी जी. प्रत्येक पदर पेलेल मी प्रत्येक पदर पेलेल मी कारण की माझ्या आता लंडन मध्ये मित्र आहेत. प्रत्येक पदर पेलेल मी कारण की आता माझे लंडन मध्ये मित्र आहेत. पायाखाली जमीन तर पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. आणि जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.